राहता नगरपालिकेचे मतदान जे आहेत त्या काही दिवसांवरती येऊन ठेवलं आहेत. अनेक उमेदवार जे आहेत त्यांनी आपापल्या वार्डामध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरायला देखील सुरुवात केली आहे. मात्र लक्ष लावून आहे नेमकं दावेदारी कोण मारणार आहे, उमेदवारीसाठी उभे असणाऱ्यांमध्ये कोण या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न सोडवणार आहेत, असेच काहीतरी प्रश्न घेऊन आणि गावाचा विकास, गावाच्या प्रश्नावरती भांडणं, नागरिकांसाठी भांडणं, असे ते मुद्दे आहेत ते आम्ही सातत्याने मांडत आलो आहे. आणि त्या मुद्द्यावरती जे आहे ते उमेदवार आहेत त्यांच्यावरती आम्ही सातत्याने तो तो प्रभाव आम्ही टाकत आहे आणि त्याला ते विचारण्याचा प्रयत्न करत आहे. नाही नेमकं त्यांनी गावासाठी केलं काय आणि गावासाठी करतायत काय आणि नागरिकांचे प्रश्न कितपत योग्य त्यांनी सोडवले ह्या सगळ्यांचा विचार करत आहे. असाच एक मुद्दा घेऊन मी राहता शहरातले जे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आहेत त्यांच्याकडे आलो आहेत. आणि मुख्यतः आपण जर सुरुवात मी आज वेगळ्या पद्धतीने अशी करतोय की राजेंद्र पठारे जे मागील पंचवार्षिकला जे माजी नगराध्यक्ष होतात त्यांचं घर काय आहे, ते राहतात कसे. अनेक लोक विचार करतात की निवडून आल्यानंतर विकास हा स्वतःचा केला जातो, स्वतः पैसे कमवला जातो म्हणून जनतेसाठी परिषदमध्ये तो उभा असतो, बसलेला असतो त्या खुर्चीवरती. मात्र प्रत्यक्ष जर आपण त्या गोष्टी बारकाईने जर विचार केला तर माजी उपनगराध्यक्ष आहेत राजेंद्र पठारे, ते कसे राहतात, त्यांचं घर काय आहे आणि त्यांनी पैसे कमवले की नाही कमवले हा प्रश्न मी मांडण्यापेक्षा, मी तुम्हाला सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्हाला मी दाखवतोय की त्यांचं भूमिका काय आणि त्यांचं घर काय आणि परिस्थिती काय. म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की त्यांनी गावाचा विकास केला, जनतेसाठी त्यांनी भांडले का स्वतःचं घर चालवलं किंवा स्वतःचा खिसा भरला हे आपल्याला दाखवून देतोय. मी आता त्यांच्या घराच्या बाहेर आहेत आणि त्यांच्या घरामध्ये मी जस्ट एंटर करतोय आणि तुम्हाला ते मी प्रत्यक्षात पूर्ण ते घर दाखवतोय. हे त्यांचं घर आहे. म्हणजे आपण मी आता त्यांचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजामधून ते एंटर करत आहेत. म्हणजे एकदम साधं सोपं आपण जर बघितलं या सगळ्या गोष्टींमध्ये तर माजी उपनगराध्यक्ष आहेत त्यांचं घर काय आहे. आणि अनेकांचे आपण बंगले होताना बघितले आहेत, अनेकांनी करोडो आणि कोट्यवधी रुपये या निवडणुकीमध्ये किंवा नगर परिषदमध्ये ज्यावेळेस सत्तेमध्ये असतात त्यावेळेस ते कमवले आहेत. मात्र माजी उपनगराध्यक्ष पठारेंचं घर हे आपल्याला बघतं. आपण घराला जर बघितलं आपण म्हणजे घर इतकं साधं सिंपल आहे, पत्र्याचं घर आहे त्यांचं. आणि मुख्यतः म्हणजे सुरुवातच या ठिकाणी झाली का घराचा अर्धा कलरच घराला नाहीये. आणि आपण जर बघितलं हे सगळं भिंती वगैरे आपण तो बघू शकतो तुम्ही कशा पद्धतीने राहतात. हे जे त्यांचं घर आहे आपण त्या घरामध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीने ते घर आहे त्यांचं. म्हणजे एकदम साधं सिंपल त्यांचं घर आहे. म्हणजे काहीच नाही. अनेकांनी पैसे कमवले, मोठमोठे बंगले बांधले, घरामध्ये करोडो लाखो रुपयाच्या वस्तू घरामध्ये ठेवल्या, डायनिंग टेबल असन, मोठमोठे फर्निचरच्या वस्तू त्यांच्याकडे असतात. मात्र पठारेंचं घर जर बघितलं आपण तर भिंतीचं हे साधा वरती पत्रा आहे त्यांच्या घरावरती, म्हणजे स्लॅब पण नाही, एकदम साध्या पद्धतीने ते राहतात. साधं त्यांचं कामकाज आहे आणि नागरिकांसाठी प्रश्न सोडवण्याचं ते साधन काम करतात. मात्र घरामध्ये आपण बघितलं तर हे मुलं आहे ते अभ्यास करतायत, म्हणजे काहीच नाही असं ते घर आहे त्यांचं. आणि मुख्यतः या सगळ्याचा विचार जर आपण केला ते अशा पद्धतीने जर उपनगराध्यक्ष या राहता नगर परिषदमध्ये ते राहिलेले आहेत. आणि त्यांचं बंगला कसा असायला पाहिजे होता, कारण की एक मोठी पोस्ट त्यांच्यावरती, मोठी जबाबदारी गावाची त्यांच्यावरती होती. मात्र आजही त्यांनी स्वतःचा खिसा न भरता गावाचा विकास केला, जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडले आहेत. आपण त्यांच्याशी मुख्यतः आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत की नेमकी या सगळ्या गोष्टींमध्ये गावाचं आज ते पुन्हा नगर परिषदेचं जे मतदान होणार आहे त्यावरती ते उभे राहिले आहेत. नगराध्यक्ष पदाचा त्यांनी अर्ज या ठिकाणी भरला आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत की या सगळ्या गोष्टींमध्ये कोणते प्रश्न ते घेऊन जाणार आहे आणि का त्यांना ही वेळ पुन्हा त्यांच्यावरती आली की त्यांनी या खुर्चीवरती बसावं आणि गावाचा विकास करावा. आपण ते सगळं जे आहेत त्या या ठिकाणी त्यांच्याकडून मांडून घेणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की कशासाठी तुम्ही पुन्हा नगराध्यक्ष साठी तुम्ही अर्ज भरताय आणि काय त्याचं यामागचं कारण आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण आता माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांचं घर काय आणि ते कसे राहतात, किती छोट्या खोलीमध्ये राहतात, आपण प्रत्यक्ष तुम्हाला मी दाखवून दिला. तर आता सध्याला माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे ते जे आहेत ते आपल्या समोर आहेत आणि निवडणुकीचा अर्ज नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी या ठिकाणी दाखल करत आहात. आपण त्यांना विचारत राजाभाऊ, आपण जर मुख्यतः सगळ्या गोष्टी जर बघितल्या की मागच्या पंचवार्षिकला तुम्ही उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते, त्या खुर्चीवरती तुम्ही होते. अनेक लोकांनी स्वतःचे खिसे भरवले आहेत,
आणि स्वतःचं घर चालवलं आहेत, मोठमोठे बंगले त्यांचे झाले आहेत, करोडो रुपयाचे कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी त्यांनी कमवली आहेत. मात्र तुम्ही जे आहे ते एकदम साध्या पद्धतीने राहणीमान आहे. गावामध्ये ठीक मोठ्यापणे तुम्ही फिरत असतात, सगळ्या गोष्टी तुमच्याकडून होतात, नागरिकांना पण माहिती आहे. पण मात्र तुमचं राहणीमान जे आहे आपण जर बघितलं तर एकदम साधं आहे आणि साध्या राहणीमानाने तुम्ही राहतात, एका छोट्याशा खोलीमध्ये राहतात. मात्र तुम्ही स्वतःचा खिसा का भरवला नाही किंवा गावाच्या विकासासाठी तुम्ही भांडत होते, मग या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही स्वतःसाठी का स्वतःचं घर मोठं करू शकले नाही, या मागचं नेमकं कारण काय? प्रथमतः मी न्यूज 17चे संपादक अजयजी जाधव व न्यूज 17चे सर्व प्रेक्षक यांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो. आज या ठिकाणी आपण आला त्याबद्दल पठारे कुटुंबियाच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो. मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला मला का लोक खिसे भरतात किंवा राजकारणात मोठे होतात, बंगले बांधतात, काय जे काय करतात ते करतात त्याच्यातून, तर तुम्ही हे काय केलं नाही. प्रामुख्याने मला आज सांगावशी वाटतंय, कारण मी कोणाशी बोललो नाही किंवा मी कधीच माझं मन कोणापुढे मांडलेलं नाही. मला पहिल्यापासून राजकारणाचा राग आहे. म्हणजे राजकारण करावा हा माझा इंटरेस्ट पहिल्यापासून नव्हता. मी लहानपणी म्हणजे मी पहिला शिवसेनेचा, त्यानंतर मधल्या काळात मी स्टार्टला झालो त्यावेळेस मी धार्मिकतेची आवड असल्यामुळं मी बजरंग दलाचं काम केलं. बजरंग दलाचं काम केल्यानंतर तिथेही थोडंसं चुकीचं वाटलं मला, त्यावेळेस मी ते थांबून घेतलं. मग त्यावेळेस पहिल्यांदी माझ्या घरी आपले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते स्वर्गवासी दिवंगत अनिल भाई राठोड, हे माझ्या घरी आले होते. पहिल्यांदा त्यांनी मला सदिच्छा भेट पहिली दिली होती त्यांनी यावेळेस. तर त्यावेळेस मी बाळासाहेब ठाकरेंचा तर पहिल्यापासून फॅनच होतो. म्हणजे मी त्यांना लय मनापासून मानतो किंवा आवडत. मला त्यांचं काम करण्याची पद्धत आणि माझ्या स्वभावाची पद्धत ती एकदम म्हणजे मला लय आवडणारी होती. मग भैया आल्यानंतर मला त्यावेळेचे जिल्हा प्रमुख होते बाबासाहेब डमाळे म्हणून, हे दुपारी माझ्या घरी आल्यानंतर मला त्यांनी उठवलं अक्षरशः दुपारी. माझी ओळख नव्हती, मी ओळखीत पण नव्हतो त्यांना, आणि ते आले म्हणे मी बाबासाहेब डमाळे जिल्हा प्रमुख. तर मला ते म्हणजे धाकच बसला. आपण कसं होतं बरं, एवढा मोठा माणूस जिल्हा प्रमुख माणूस आपल्याला नाही विचारता न करता डायरेक्ट आपल्या घरापर्यंत कसे आले. तर मग म्हणजे मी थोडंसं डळमळीत झालो. मला या बसा चहा पाणी दिलं. ते योग्य त्या दिवशी माझं घरी कोणी नव्हतं, कारण आमच्या आईन ते तोवर माझं लग्न पण झालेलं नव्हतं आणि माझी आईन ते शेती करायला जायची इकडं गावाकडं, त्यावेळेस मी घरात एकटाच होतो. मग त्यावेळेस त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, तुम्ही शिवसेनेचं काम करायला इच्छुक आहेत का? मी त्यांना सरळ सांगितलं, साहेब, आता माझी ओळख नव्हती, मी त्यांना साहेब पहिल्यांदा म्हणत होतो. तर म्हणलं साहेब म्हणजे माझं राजकारणाचं हे नाही त्याच्यातून, आणि इथलं राजकारण मी त्यांना सांगितलं, कारण इथलं राजकारण मी लहान होतो पण पहिल्यापासून मी प्रत्येक यांच्याशी सोबत राहिलेलो आहे, जे कोण करीत होते ते. त्यामुळे मला यांची स्वभाव काय होतं, एका पक्षात राहायचं आणि काम आतून दुसऱ्याचं करायचं हे आपल्या रक्तात पण नाही आणि स्वभावात पण नाही. तर मी त्यांना सांगितलं मी काम करणार किंवा असं करणार, तर त्याच्यातून काय होणार का परत शेवट मी करणार आणि शेवट वरचा माणूस ते घडामोडी मोडून टाकणार ते खेळ, मग ते घर बांधायचं कायसाठी. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तुझ्यावर राहता शहर प्रमुखाची जबाबदारी देतो. आणि मग मी त्यावेळेस त्यांना प्रश्न केला, मी जबाबदारी स्वीकारायला तयार आहे, परंतु आत्ताचं शिवसेनेचं काम बघा आणि 1 वर्षानंतर शिवसेनेचं होणारं काम बघा. काय यात जर काही चुकीचं असलं तर मला त्या पदावरून काढा किंवा मला ते म्हणजे काम करण्याची पण इच्छा नाही. पण ज्यावेळेस मी हे काम करेल त्यावेळेस ते काम करायची मोकळीक मला पाहिजे. कारण मी जे ज्येष्ठ आहेत, जुने आहेत, वरिष्ठ पदाधिकारी, त्यांना मान सन्मान देईल मी, त्यांना डावलून काहीच करणार नाही, कारण तो माझा हेतू पण नाहीये. परंतु यांचे जे काय थोडेसे आतून जे काय दुसरीकडे सर्किट गुतेल असतात, म्हणलं त्या सर्किटमध्ये मी गुतणार नाही, मी ते ऐकणार नाही. जे सत्य आहे ते चांगलं आहे ते करणार, जे सत्य नाही ते मी करणार नाही. त्यावेळेस त्यांनी मला येस म्हणून सांगितलं आणि माझी पहिली राहता शहर प्रमुख पदून निवड केली. योगायोग असं झाला का माझी झालं, त्याच्यानंतर माझं दीड महिन्याने लग्न जमलं. त्याच्यानंतर 1 महिन्याने परत नंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर जी कोणावरच परिस्थिती येऊ नये, म्हणजे दुश्मनावर पण येऊ अशी वेळ माझ्यावर आली. तर त्यावेळेस यात्रा होती, यात्रेच्या याच्यात माझा काही संबंध नसताना ह्या ज्या राजकीय पदामुळे झालं का कसं काय त्यांच्या विरोधकांचा काय हेतू होता, त्यांनी त्यावेळेस माझ्यावर तिथं हल्ला केला आणि माझं राहतं घर, नवीन लग्न झालेलं 8 दिवसानंतर अक्षरशः घराची रांगोळी केली. म्हणजे असं इतकं मोठं संकट आलं आणि त्या संकटात म्हणजे मग माझी शिवसेना माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली. त्यात सगळ्यात मोठं मोलाचं योगदान म्हणजे अनिल भाई राठोड साहेबांचं असेल, अनिल भाई आपलं बाबासाहेब डमाळे यांचं असेल,
त्यावेळेस संपर्क नेते म्हणून आमदार होते त्यावेळेस अरविंद सावंत साहेब, ते आता खासदार आहे. म्हणजे अशा शिवसैनिकांचं फार मोठं, मग आपलं संजय आपा शिंदे असतील, स्थानिक शिवसैनिक इथले असे भरपूर मला योगदान म्हणजे सहकार्य मला पण मोठ्या प्रमाणात मिळालं अशा संकटात. आणि दुसरा एक माझा स्वभाव असा आहे, मी ऍक्शनला रिॲक्शन देणार आहे. मी अन्याय सहन करणार नाही, अन्याय कोणावर करणारा पण नाही. त्याच्यावर पण नाही त्या ठिकाणी कोणी असू, माझी ऍक्शनला रिॲक्शन राहते. कारण मी त्या गोष्टीला घाबरत नाही, मी ना मरायला घाबरत ना काही घाबरत कशातून. त्याच्यामुळे म्हणजे मी या सगळ्या गोष्टी फेस करायला तयार असतो. आता राहिला तुमचा जो दुसरा मुद्दा होता का तुम्ही खिशे भरवले, घर भरवले, म्हणजे माझा राजकीय प्रवास तुम्हाला मी सांगितला आतापर्यंत. परंतु माझ्या ज्यावेळेस मी नगरसेवक पहिल्यांदा लढलो त्यावेळेस मी पराभूत झालो. नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीला मी पराभूत झालो. बाकीच्या जागेचे डिपॉझिट गेले, फक्त माझं एकट्याचं वाचलं. म्हणजे ते आणि त्यामागचं मेन कारण म्हणजे त्यावेळेस तर मी नवीनच उदयास होतो. परंतु ज्या माझ्या प्रभागातील माता भगिनी होत्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आज एक सिक्रेट सांगायला अडचण नाही काही का, माझ्यावर एक वेळेस पुरुष थोडेसे नाराज असतील, पण ज्या माझ्या माता भगिनी त्या मला एका भावासारख्या, एका मुलासारख्या आतापर्यंत ते मला सपोर्ट करीत आलेला आहे. म्हणजे कदाचित काहींनी म्हटलं जरी, कदाचित त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्या पत्नीला जरी सांगितलं हे ठिकाणी मतदान करायचं, ते त्यांना हा म्हणणार, पण त्या माता भगिनी मला जे एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून मला मतदान करतात. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मी विजयी झालो, पॅनल झाला, विजयी झालो. विजयी झाल्यानंतर आमचे शिवसेनेचे 4 जागा उभ्या केल्या होत्या त्यावेळेस. तर त्या जागा 2 निवडून आलो, मी आलो निवडून, आणि माझं सहकारी नगरसेवक म्हणून सागर लुटे हा त्या ठिकाणी निवडून आला. एक सीट आमचं 5-6 मतांनी पडलं आणि एक थोडंसं 600-125 मतांनी पडलं त्याच्यातून. त्यानंतर आमचं बहुमत आलं पालिकेमध्ये, आणि त्यावेळेस आमची जी मोर्चे बांधणी झाली होती त्यावेळेस बीजेपीचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष शिवसेनेचा. पण शेवट काही या गोष्टी अशा आहे की ते बीजेपी परत नाटकं करायला लागली, म्हणजे थोडेसे स्थानिक लोक. मग मी पण एक व्यूहरचना आखली, त्या गोष्टीने गेलं मी उपनगराध्यक्ष झालो. उपनगराध्यक्ष झाल्यानंतर जो खरा माझा जो मेन मूळ प्रश्न होता का, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा गोडाऊनमध्ये डांबून ठेवलेला आहे तो मुक्त झाला पाहिजे. त्यावेळेस आम्ही अध्यक्षांनी पदभार घेतला. त्यानंतर 3 दिवसांनी उपनगराध्यक्षाची निवडणूक लागली, ती आम्ही जिंकलो. आणि नवीन वर्षात तर त्यावेळेच्या नगराध्यक्षांचे पती मी त्यांना म्हटलो की आपण या पहिल्या मीटिंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय आपण घ्या. त्यावेळेस त्यांनी मला असं उत्तर दिलं की मी शॉक झालो. ते म्हणे 1-1.5 वर्ष ह्या विषयाला तुम्ही हा विषय घेऊ नका म्हणे. म्हणलं राजे भाऊ आपण बोललेलो आहे त्याच्यातून, हा करू पाहू म्हणे ते पुढं, पण आता 1-1.5 वर्ष हा विषय घेऊ नका म्हणे. तर मग म्हणजे थोडंसं मी शॉक झालो. मी आलो, माझं सहकारी सागर लुटत यार, म्हणलं हा मुद्दा जो आपण झाला त्यावेळेस झालं ना, आता येतं आता नाही म्हणून राहिले. बरं ठीक आहे, त्याच्यावर थोडंसं झालं. दुसरी घटना अशी ठरली, जे तू म्हणते सत्तेचा मोबदला काय, तर दुसरी घटना अशी ठरली की 26 जानेवारीचा कार्यक्रम होता. 26 जानेवारीच्या कार्यक्रम मध्ये म्हणजे यार ते आम्ही इथून मागे जे बघितलं इथलं राजकारण शिर्डी मतदारसंघाचं, का जे विखे पाटलांचं जे आहे पिता पुत्रांचं राजकारण, तिची सेकंड कॉपी इथं चालू झाली. नगराध्यक्ष लेडीज होत्या, उपनगराध्यक्ष मी होतो, आणि स्वीकृत नगरसेवक म्हणजे अध्यक्षांचा तो त्यांचा प्रोटोकॉल आहे का त्यांना अध्यक्ष भाषण करण्याचा त्यांना तो संविधान दिलेला अधिकार आहे, तो बरोबर आहे. मग तिथं उपनगराध्यक्ष असताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी असताना स्वीकृत नगरसेवकांनी आभार मानले. मग हा प्रोटोकॉल कोणता प्रशासनावर झाली. आणि तिथून पुढे जसं म्हणते ना, लोक सत्तेत जातात दुसरीकडून निवडून येऊन, पण ज्यावेळेस मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे विषय बोललेले शब्द 26 जानेवारीचा केलेला आहे, 2 गोष्टी ज्याच्यातून मी सत्तेतून मी आणि नगरसेवक सागर लुटे आम्ही बाहेर निघालो. कारण हिची कार्यकारीची पद्धतच आम्हाला आवडलेली नाही. कारण जनतेला जर शब्द दिलाय ना तर तो शब्द आपण पाळला पाहिजे. पण राजकीय पट्टीने जर करणार असेल, वर्षांनी पाहू 2 वर्षांनी पाहू, हे करू ते करू, ते आणि त्याच्यातला मी राजकारणी मुळीच नाही काय. मग मी आणि सागर लुटे नगरसेवक बाहेर निघालो आणि आमचं कामकाज चालू केलं. आता त्यावेळेस त्यांच्याकडे एक शकुनी मामा होता, म्हणजे त्या शकुनी मामाचं नाव मी सांगेल तुम्हाला अजून पुढच्या ह्याच्यात कळवून मी. पण त्या शकुनी मामाने काय केलं, इतके कान भरले. एक तर त्या माणसाचेच कान हलके आणि ते स्वार्थी कान आहे. स्वार्थी कान असल्यामुळं आणि हलके कान असल्यामुळं माणूस चालते लगेच स्वार्थ लगेच लवकर पटकन कळतो. त्याचे कान भरून 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 असं. आणि त्यांची एक म्हणजे
कसं काय पारंपरिक सवय का माहिना असं म्हणावं लागेल. सवय राहते एखाद्याला, खोड राहते का जे जिथं जाते ना त्याचं सगळं रान ते मोकळं करून टाकी द्या. म्हणजे याच्या आधीचे तुम्ही काही अध्यक्षांचा अनुभव घ्या, ह्या कोणाचा घ्या, म्हणजे याच्या आधीचा जो काय राहिलेला आहे त्याच्यातून त्यांनी ते केलेलं आहे. आणि मग तिथून पुढं खरी राजकारणाची विरोधाला सुरुवात झाली. मग ज्या वेळेस मला सांगायचं जनतेने आम्हाला का निवडून दिलं, विखे विरोधक म्हणून निवडून दिलं, आमच्या पॅनलला बहुमत केलं, नगराध्यक्ष केलं, बहुमतात नगरसेवक निवडून दिले. आणि तुम्ही आम्हाला संपवायसाठी तुमचे विचार, तुमची जी चाललेली दबंगशाही हे आम्ही सहन करत नव्हतो. आणि तुम्ही संपवायसाठी आम्हाला तुम्ही काँग्रेसची हात मिळवून केली. काँग्रेसच्या नगरसेवक विखेंची त्यांनी हात मिळवून केली. त्यावेळेस विखे पाटील हे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते होते. त्यांचे 7 आणि अपक्ष 8 नगरसेवकाचा त्यांचा गट होता. यांनी त्यांना त्यांच्या नगरसेवकांची युती केली, विखेंची पालिकेचा कारभार केला. मग अशा वृत्ती जर ज्यावेळेस तुम्ही जनतेचा विश्वासघात केला का, तुम्ही ज्यावेळेस विखेंच्या विरोधात तुम्हाला बरं आज काय झालं, म्हणजे जनता विखेंच्या विरोधात गेली ना. आज तुम्ही निवडणुकीत जर बघितलं, एखाद्या कार्यकर्त्याने आपलं जरी काम केलं, एखाद्या मतदाराने आपल्याला जरी मतदान दिलं, तर विरोधक हे त्याला त्रास देतात. त्याचं पाणी बंद कर, त्याचं दुकान बंद कर, त्याच्यावर जप्ती टाक, त्याच्यावर इतका त्रास देत्या मतदाराला. मग मतदारांनी चुकी केली का? आपल्याला मत देऊन त्यांनी चुकी केली का? आणि त्यांचा विरोध त्यांनी त्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला मतदान दिलं आणि ह्या महाशाहीने त्यांच्या सोबत थाट मानून संसार चालू केला. तो आम्हाला अमान्य होता. तिथून पुढे आमच्या राजकारणाला सुरुवात केली. दुसरं, आता राजकारणात त्यांची जी पद्धत आहे का, जे बंगले घर पैसे आहेत त्याच्यातून त्यांना काय लागत, कुठं लागत होते तिथं पैसे. म्हणजे तुम्हाला एक पाळण्याचं उदाहरण असेल, रस्त्याचे असेल, म्हणजे असे किस्से भरपूर आहे. पण पाळण्याचं उदाहरण होतं, त्यावेळेस आम्ही शिवणला पत्र दिलं का पाळण्याच्या त्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती, म्हणजे आपल्या नागरिकांकडे शेतकऱ्यांकडे पैसा नव्हता मुबलक. बरं काय होतं, यात्रेला काय होतं, आपले मुली जे राहतात त्या इकडे येतात, भाचे राहतात, त्या मुलांना पाळण्या यात्रेचं म्हणजे काय राहतं, पाळण्यात बसणं, थोडं खाणं पिणं असं हे जरूर राहणं. आणि जर तुम्ही त्या टायमाला 50-50, 70-70 रुपये दर जर तुम्ही त्या पाळण्यातून म्हणजे ग्राहकाकडून आकारणार असेल, ते मला मान्य होतं. मी त्याला विरोध केला. मी म्हणलं तुम्ही नियमावली बनवा. इथं 10 याचे दर 20 रुपये छोट्यावाल्यांचे आणि मोठ्याचे 25 रुपये दर. तर ते 25 रुपये दर असे ठरवायला लावले. कारण त्यांचं काय झालं, आता जी आतली माहिती सांगू तुम्ही, काही लोक माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं वा मला वाटप लय झालेली, या दारामध्ये परवडत नाही, नाही तर आम्हाला काय एनओसी भेटली असती का. बरं ही एनओसी अशी पहिल्यापासून कोणतंही टेंडर तुम्ही घेतलं, पैसे तुम्हाला आधी भरावं लागतात का नंतर भरावं लागतात? आधीच भरावं लागत ना टेंडरचे पैसे. ह्या पाळण्याची एनओसीची अशी एक यात्रा सगळी संपून गेली का मग पैसा भरला जातो. आणि तो किती भरला जायचा, 17,000 सगळ्या याचा, 20,000 असा भरीत होते. आणि मग मला तर आकडे माहित होते, इथं 3-3, 2-2, 3-3 लाख रुपये घेतलेले. मग मी त्याच्यातून शिवणशी बोललो. मी ती यात्रा आता पार होऊन गेली होती. पुढच्या यात्रेला नाही, त्या यात्रेला परत त्यांनी अशी गडबड केली का ज्या वेळेस 25 रुपये दर ठरला होता, त्यावेळेस माझ्याकडे त्यांनी माणसं पाठवली, तुमचं काय असेल ते देऊन टाकीतो, तुम्हाला ते पावत्याचं पुस्तक देतो फुकट, पैसे देतो, तुम्ही काय लक्ष घाल द्या. म्हणलं मला पैसे नाही लागत, मला ते पावत्या कमी झालेल्या पाहिजे. लोकांना आनंद घ्यायला तर यात्रा म्हणजे हे ग्रामदैवत आहे, वीरभद्र महाराजांचं ग्रामदैवत आहे. आणि त्या देवासाठी जर लोक येतात आणि त्याला आनंद नाही घेता आला तर काय करायचं ते. म्हणलं मला पैसे नको, ते दर कमी कर. त्या महाशयने एकदा काय केलं का, ते 25 रुपये दर होते ना, 30 रुपये चालू केले. मला फोन आली, आमचे कार्यकर्ते जाऊन ते शिवसैनिक त्यावेळेस एकदम अलर्टवर होते, म्हणजे बिचारे सांगितलं पारे काय लगेच जाऊन पाहत होते. त्यांचा फोन आला, भाऊ 30 रुपये गेले. म्हणलं गेलं का रे बाबा, काय केलं तो, सुट्टी नाही म्हणे. त्याला रात्री 12:30 वाजता, म्हणजे काही गुरु लोक राहते ना आपल्या ह्याच्यात, त्यांच्याकडे चिल्लर असते आणि काही व्यापाऱ्यांकडे चिल्लर असते, तर रात्री उठून जाऊन त्यांच्याकडून चिल्लर गोळा केली आणि त्याला पैसे आणून दिले. हे सुट्टे घे पण 25च घे, म्हणजे इथपर्यंत हे केलं. मग मला ते पैसे कडू लागत होते का, पण ते तर जाऊन या रकमी किरकोळ होत्या, म्हणजे अशा काही मोठ्या रकमी नव्हत्या. परंतु ज्यावेळेस रोडचे काम असेल त्याची मी टेंडर कॅन्सल करायला लावलेली, म्हणजे त्याची अमाऊंट कॅन्सल करायला लावलेली, प्रत्यक्षात जाऊन पाहणी केलेली का हे किती रोड आहे, कितीचं तुम्ही इस्टिमेट केलं ना, रोड कसं एवढंच काय केलं, त्याचं परत त्यांना रिटेंडर करावं लागलं. आणि ह्याच पाळण्याच्या संदर्भात मी कलेक्टरांकडे अपील केलं. पुढच्या दुसऱ्या वेळेस पण अशीच घटना घडली, तर ते टेंडर तेव्हापासून 1,27,000, 1,30,000 असे जायला लागलेले, 1,05,000 इथपर. म्हणजे हे जे 17,000 दाखवत होता, मधला आपला जात कुठं होता, प्रशासनाचा पैसा बुडत कुठं होता, खात कोण होतं, म्हणजे अशा याच्यावर भरपूर केलं मी. तशा ऑफरी मला उपनगराध्यक्षाच्या टायमाला पण भरपूर आल्या, सगळ्या येऊ आता विधानसभेला आल्या.
चांगले आले. आता आकडा मी सांगू शकत नाही कारण आता जाहीर मध्ये कारण ते आता आचारसंहिता चालू आहे. नाही तर भरपूर रापरी आल्या मला. मी एक ऑफर सुद्धा स्वीकारलेली नाही. आणि तुमच्या माध्यमातून म्हणजे माझं जनतेला आव्हान आहे किंवा त्या म्हणजे जनतेसमोर ठेकेदारांना राजकीय पुढाऱ्यांना आव्हान आहे. लोक म्हणतात जे आहे ना माझं तुम्ही घर दाखवलं म्हणजे आज मला खरंच मी भावनिक झालो की तुमची कल्पना सुचली कशी किंवा काय म्हणजे याच्यातून मला खरंच भावनिक झालो का मला ज्या वेळेस म्हणजे आज तुमच्या माध्यमातून सांगतो मी नगरपालिकेचं इलेक्शन झालं त्याच्यातून जर 1 रुपया खाल्लेला असेल तर आता माग देवता म्हणजे कालिका मातेचं मंदिर आहे देवी किंवा ग्रामदेव गुरुभद्र महाराज आहे त्याची शपथ घेऊन सांगतो मला विखे पाटील असेल थोरात साहेब असेल कोले साहेब असेल काळे साहेब असेल कोले साहेब असेल मुरकुटे साहेब ह्या जिल्ह्यातले काढा कोणताही राजकीय पुढारी घ्या कोणताही मोठा नेता घ्या त्याच्याकडून जर मी 1 रुपया जरी घेतलेला असेल कोणती मदत 1 रुपया बरं का 1 रुपया त्या दिवशी त्यांनी सांगवा प्रूफ करून तो मी राजकारणातून थांबून गेलो कारण मी त्या ह्याच्यातला नाही. 1 रुपया बरं का राजकीय पुढारी लाख लावं नाही कोणाकडून घ्या. दुसरा मी राहत्याच्या इतिहासात पहिल्यांदा म्हणजे मला जनतेने आणि माझ्या नगरसेवकांनी मला चांगली साथ दिली. मी उपनगराध्यक्षाच्या काळामध्ये 1 रुपया ठेकेदारांनी सांगावा कर्मचाऱ्यांनी सांगावा मुख्याधिकाऱ्यांनी सांगावा कोणी सांगावा का 1 रुपया हिने मागितला का 1 रुपया याला दिला तो पण त्यांनी दाखवून द्यावा सिद्ध करून द्यावा. त्या दिवसापासून मी राजकारण सोडायला तयारी म्हणजे इतका मी प्रामाणिक त्याच्यामुळे माझं घर कुठून होईल. मला उलट मी काही ना काही पैसे खिशातून घातलेले म्हणजे आता उदाहरणार्थ तुमच्याकडे लक्षात आलं का आता एखाद्याचं नळ आहे स्टँड पोस्टची ती तुटी पण नळ्याची राहतो तो तुटलेला असायचा. आता तुटलेला असायचा शासनाची प्रक्रिया काय असते का त्याचं टेंडर काढा वार्षिक आणा दुकान आणा तो कोण पाच बसल मीच म्हणतो कितीला आहे 100ला आहे का 150ला आहे का हे घेऊन येऊन बसून दे फक्त त्याच्यातून ते कुठे बिलन ते म्हणजे असे ठेवलेले मी असे काम केले म्हणजे का जनतेने माझ्या रुचात ठेवला होता आणि मला तो विश्वास स्वार्थ करायचा राहता मला पैशाचा मोह मी स्वाभिमानी बरोबर मी राजकारणात आहे ना मला कोणी किती मोठा असू मला इज्जत असते इज्जत दिली तर मी भले खोलून लावतो मी कोणाचाच विचार करत नाही कारण माझ्याकडे काय मागही शून्य पुढेही शून्य आहे मला गद्य पद्धत नाही काहीच का बा मला मी हे करतील बसतील त्याच्यातून. आणि जो राजकारणाचा आजचा जो पायंडा काय चालू आहे का आज म्हणजे शिवसेना आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला हे राहिला का बा यांना बाजूला ठेवलं पाहिजे कसे गणित करायला पाहिजे त्याच्यातून. आणि अशी जी काही व्यूहरचना चालू आहे त्या व्यूहरचनेवर मी पुढे बोलेल पण तुम्हाला एकच म्हणजे आत्ताच उदाहरण एक सांगायचं आहे म्हणजे एक वाईट काय वाटली आणि मला एक म्हणजे असे कार्यकर्त्यांनी आणि पत्रकारांनी असं विचारलं का शिवसेनेच्या 3 गटात तुम्ही कोणत्या गटात आहे म्हणे. मी म्हणलं 3 गट म्हणलं शिवसेनेचे 3 गट नाही पण 2 आहे बायकून एक आता 3रा गट कुठून आलं म्हणे. ते म्हणे शिवसेना किटी म्हणलं माझ्या काही लक्षात आलं नाही पण शिवसेना किटी म्हणल्यावर म्हणलं कसं म्हणे शिवसेना कोले थोरात गट म्हणलं ही कधी झाली त्याच्यातून म्हणे मग तुमची शिवसेना कशी राहिली म्हणे काय झालं म्हणे आम्ही कोले साहेब आपले विवेक भाई कोले साहेबांचा कारखान्याचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी अमित शहा आले होते आणि आमचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे मोदी साहेब असतील अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्यांवर म्हणजे प्रहार करताय किंवा यांच्याशी लढताय. आणि जे कोणी आज जे काही नगराध्यक्षाचे उमेदवार आहे आणि जो कोण राहत्याचा शहर प्रमुख आहे हा अमित शहाच्या कार्यक्रमाला तिथं हे मला त्यांनी सांगितलं मला शॉकच बसला. म्हणजे उद्धव साहेबांचे सुद्धा विचार यांना माहित नाही ती शिवसेना किटी असा त्याचा अर्थ सांगितलं. मला रागही आला आणि हसू पण आलं म्हणजे खरं सांगतो का म्हणजे एखाद्याची कल्पना काय राहतात त्याच्यातून. आणि अशा पद्धतीने जर शिवसेना चालत असेल तर राजू पठारे हा न थांबणाऱ्या मधला कार्यकर्ता आहे. संकट किती येऊ चॅलेंज किती येऊ आरोप प्रत्यारोप काय येऊ जे मी सांगितलं ना तुम्हाला आता हे काय की 1 रुपया खाल्ल्याला दाखवून द्यायचा फक्त कुणी पण त्या दिवसात राजकारणातून थांबून गेल त्याच्यातून. आणि जर असा पक्ष आम्ही उभा काय केला मी बाळासाहेबांचा फॅन होतो बाळासाहेबांचं मला कार्य आवडायचं सेनेतून गेलो पण संकट कमी आले का माझ्यावर संकट केसेस आल्या तडीपारी आली काय माऱ्या आवण्या माऱ्या घर बरबाद. अहो माझं म्हणजे फॅमिली आज तुम्ही घर दाखवलं माझ्या फॅमिलीचे जर विचार ऐकले ना ते आजही असतील राहत्या बरोबर हा बाबा काय करील हा काही संकट आहे काय बरं माझा स्वभाव तडकी भडकी मी जे आहे ते जागेवर करतो मी पाठी माग बोलत नाही पाठीवर कधी जे आहे ते स्पष्ट बोलत राहतो जे आहे ते तोंडवर बोलतो जे खरंय ते बोलतो मी तर माग मी काहीच लपित नाही ते. आणि ते तर राजकारणात चालत नाही राजकारणात तर खोटं चालत
बरोबर. आणि मला तर खोटं बोलता येत नाही, मला बोललेलं पण आवडत नाही. आमच्या कार्यकर्त्याला कोणाला विचार, मी सरळ सांगतो चुकी झाली ना भाऊ, सांग मला बरोबर. चुकी झाली, नाही झाली तर नाही. मग जे मुलं सांगतात तो स्वभावाचा भाग आला माझ्या. आणि त्याच्यात हा जो यांचा जो प्रकार येतो त्याच्यातून हे नाही, शिवसेना वाढवली, शिवसेना ज्यावेळेस पुढे मॅनेज होती ती तोडली, शिवसेनेचा असते तो सेपरेट तयार केलं. काय आज विखे पाटलांच्या मतदारसंघात जाऊन पंतप्रधान काळे झेंडे दाखवण्याचं काम मी केलेलं आहे, आमच्या शिवसैनिकांनी केलेलं आहे. शिर्डीच्या आणि राहत्याच्या हे काम पंतप्रधानाला त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन काळे झेंडे दाखवणं. मनमोहन सिंग त्यावेळेस पंतप्रधान होते, ते केलं. त्याच्यानंतर याला शिर्डीमध्ये जे कन्नडी वगैरे यांचे जे भाषे फलक राहतात तिथं आम्ही त्यांना काळं फासलं, त्याचे गुन्हे दाखल आमच्यावर. काय पालकमंत्र्याचे ताप अडवले आम्ही शेतकऱ्यांसाठी, कांद्याच्या प्रश्नासाठी, कर्जमाफीसाठी त्याच्यातून. आणि ह्याच कर्जमाफीच्या ह्याच्यावरून म्हणजे माझी आई मला एकदा बोलली होती, अरे आपल्यावर 1 रुपया कर्ज नाही शेतीचं, तू काय उद्योगावून केस भानगडी पाहावं लागतो. बरं काही पैसे कमी पडलेत मला आईकडूनच घ्यावं लागायचे ना. ते आपल्यावर नाही काही कर्ज घेतलेलं आपण कधी, कारण आमच्या आईचं एक स्वप्न आहे पहिल्यापासून, कर्ज काढायचं नाही, कधी कुठं कर्जात गुंतवायचं नाही. माणसाला झोप आहे पण कर्जाला झोप नाही, व्याज चालू राहतं, त्याच्यामुळे ते करायचं नाही. आणि दुसरं असं आहे का, जर आपल्याकडे ना चटणी भाकर राहून द्या, चटणी भाकर खा, पण कोणाच्या याच्या खाली लाचार राहायचं नाही. ती शिकवण मला पहिल्यापासून झाल्यामुळं मला कोणाची लाचारी मला पसंतच करीत नाही, मी मानतच नाही. मी जे खरं आहे ते बोलतो, जे पाहिजे ते नाही गेलं त्याचे परिणाम भोगायची पण तयारी ठेवतो मी. परिणामाला कोणत्या घाबरत नाही त्याच्यातून. अशा पद्धतीने जर शिवसेना मी वाढत गेलो, शिवसेना काम करीत गेलो, नवीन शिवसैनिक दाखल होत गेले. अरे आज आमचा नगरसेवक सागर लोटे असेल, आणि त्यावेळेस आमचा भागवत लांडगे उपशहर प्रमुख, हो 18 19 महिने यांनी बाहेर काढले तडीपारमध्ये. आम्हाला काय कमी त्रास झालेला आहे का? बरं मला तर झालं, पण माझ्या कार्यकर्त्यांना पण झालं ना. आणि त्या सगळ्या मुद्द्यांकडे मी 100% त्याकडे येणारच आहे. पण विकास कामाबद्दल पण मी बोलणार आहे. तुम्ही आता अनेक आरोप केले सगळ्या गोष्टींवरती. शिवसेना एकनिष्ठ कशी असते आणि शिवसैनिक काय असतो याबद्दल देखील तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या मुद्द्यांकडे मी येणारच आहे थोड्या वेळामध्ये, थोड्या याच्यामध्ये. तर माझा पुढचा प्रश्न असा होता की ज्यावेळेस उपनगराध्यक्ष असताना त्यावेळेस तत्कालीन जे काही मुख्य अधिकारी होते त्यावेळेस तुम्ही त्यांचे हातपाय जोडले होते, त्यांना काहीतरी मागणी तुम्ही केली होती. नेमका तो काय प्रकार घडला होता त्यावेळेस? त्यावेळेचा प्रकार आहे ना असा घडला, कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध उठवलेले होते, पण परंतु इथले जे शिव होते ते शिव इतके राजकीय प्रेशर मध्ये होते का ते ज्यावेळेस त्यांना सांगतील त्यावेळेसच ते पुढचं काम करत होते. आणि व्यापाऱ्यांचं इतकं कोरोना काळ कसा गेला प्रत्येकाला माहिती आहे. व्यापाऱ्यांचे हाल, कामगारांचे हाल, सगळ्यांचे हाल चालू होते. आणि इतर ठिकाणी दुकानं चालू, गाव चालू, आणि इथलाच फक्त जाणीव बुजून का त्याचा मागचा एकच हेतू, व्यापारी माझ्याकडे आले पाहिजे आणि व्यापाऱ्यांनी मला विनंती केली पाहिजे का भाऊ चालू करा, शेट चालू करा, आणि मग मी ते तुमच्या ह्याच्यावर करणार. म्हणजे असं त्यांचा तो काही हेतू, म्हणजे बालिश हेतू होते लई. त्यांनी कधी या वेडा माणूस सुद्धा अशी अपेक्षा ठेवणार नाही. अरे जीवन मरण्याचा प्रश्न आहे, काही लोकांचे मृत्युमुखी पडले, व्यापारी धडाधडीच लागलेले, हाल इतकी चालू आहे. त्यावेळेस त्यांनी ते 1 रुपयाचं काही वाटलं नाही, पण हे व्यापाऱ्यांचं नुकसान केलं. मग मी शिवनला म्हणलं, तुमचा GR काय सांगतो, तुम्हाला अधिकार दिले म्हणजे याचा अर्थ तुम्ही सगळे निर्णय करणार नाही त्याच्यातून, तर तुम्हाला तो काय नाही तुम्हाला सांगा. ते नाही शासनाच्या नियमानुसार, शासनाच्या नियमानुसार. आता शासनाचे नियम काय, तुम्ही कोण आहे? शासनाचे अधिकारीच आहे ना. मग तुम्ही शासनाचे अधिकारी, तुम्ही शासनाचा नियम सांगा. आता शासनाचा नियम मला माहित होता, कारण मी चौकशी करून डोकं लावत होतो यांना. आणि मग त्याला तो ऐका ना, इतके मरून शेवट त्यांच्या पाया पडलो मी, व्यापाऱ्यांसाठी त्यांच्या पाया पडलो. त्यांच्या का साहेब तुमच्या पाया पडतो, फक्त तुम्ही दुकानं उघड्या ठेवायचा टायमिंग किती ते किती तो सांगा. तरी त्यांनी सांगितलं नाही. आता ते मला खाजगीत बोलायचे ते का मला अडचणी, मला नाही सांगता येणार, मला या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही त्या गोष्टीला विरोध करून लांडगेची चहा टपरी सुद्धा तुम्ही चालू केली. त्यावेळेस तुम्ही चहा देखील उकाळला, म्हणजे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले होते. अनेक नॅशनल चॅनलवरती देखील त्या बातम्या त्या ठिकाणी व्हायरल झाल्या होत्या, त्या बातम्या त्या ठिकाणी आल्या होत्या. नेमकं या पाठीमागचं नेमकं कारण काय होतं? नाही मी ते सांगतो ना, मुख्याधिकाऱ्यांचे जे त्यांच्या मर्जीतले नियम कायदा त्यांच्या मर्जीने लागू होत होता. बरं संख्येने, गावात संख्येने जर कोरोनाची संख्या जास्त असेल तर ते आदेश पाळायला आपण पण तयार होतो ना. संख्येने काहीच नाही. परंतु ज्या वेळेस जसं शासकीय नियमानुसार म्हटलं ना, मी प्रांत साहेबांशी बोललो, तहसीलदार साहेबांशी बोललो, ते नाही काही नाही, हे चालू शकतं ना, याच्यात नाही आमचं काही बंधन. आणि शिव प्रांतापेक्षा मोठा झाला का? बरोबर.
तर वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभार ना. आणि मग ते म्हणे, आणि तो म्हणायचा म्हणजे त्याचे जे मागचा होता त्याचा पाठी राखा, तो सांगायचा हे कारण ते म्हणलं. मग त्याचं दुकान, तो कार्यकर्ता त्याचं दुकान जाऊन मी उभा राहून चालू केलं आणि तिथं चहा बनवला. तो लोकांना पाहिजे या म्हणलं कोण कारवाईला येतं ते काय कारवाई करायची ती करा त्याची, कारण ते नियमात बसतच नव्हतं ना, कारवाई कुठून करणार ते. म्हणजे अशा पद्धतीत मी तो चहा बनवायचा म्हणजे चालू केलं दुकानं. मग ती दुकानं उठल्या चालू केल्यानंतर आजूबाजूच्या दुकानं चालू झाले ना. म्हणजे अक्षरशः लोक, इथली परिस्थिती अशी तुम्हाला चांगली माहिती राजकीय, इथले लोक दबावात फार आहे. बरोबर. कारण एखाद्या संघ दिसला, कुठून लोणीहून फोन येईल, कुठून साकुरीहून फोन येईल, कुठून काय होईल, म्हणजे दबावात राहत्या. आणि लोक मला पर्सनली फोनवर बोलायचे, भेटून बोलले, एक तास भेटून बोलायचे, राजू भाऊ खरंच चांगलं काम केलं बरं का तुम्ही, हे खरंच केलं काय असलं तर, पण आम्हाला ओपन येत नाहीत. म्हणजे ह्या अडचणी या मला माहिती आहे ना, त्याच्यामुळे म्हणजे अशी लोक माझ्याशी बोलायचे. निश्चित म्हणजे विकास कामांवरती मी तर बोलणारच आहे. राहत्यामध्ये काय घडामोडी वाटतात, किती विकास झाला नाही झाला, यावरती मी तर पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारणारच आहे. पण त्याआधी माझा असा एक मुद्दा आहे की निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुमची ओळख आहे, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून तुम्ही आजपर्यंत या ठिकाणी जगत आले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना मागचं उपनगरात झाले त्यावेळेस देखील शिवसेना गटामध्ये आले तुम्ही आणि शिवसैनिक म्हणून तुम्ही आले. मात्र आता जर विचार केला गावामध्ये चर्चा, नागरिकमध्ये चर्चा चालू आहे की एवढं सगळं निष्ठावंत एक शिवसैनिक असताना देखील अनेक गावाच्या विकासासाठी असेल, सगळ्या गोष्टींसाठी असेल, तुम्ही जेलमध्ये जाण्याची देखील तयारी ठेवली होती, तुमच्यावरती गुन्हे देखील दाखल झाले होते, तुम्ही भांडले सुद्धा प्रशासनासोबत. मात्र या सगळ्या गोष्टी घडत असताना आज पॅनल या ठिकाणी महाविकास आघाडीचं बनवलं जातंय आणि चर्चा गावामध्ये अशी चालू आहे की तुम्हाला त्या ठिकाणी जावलं जाते. नेमकं काय कारण या सगळ्या गोष्टी मागचं? नाही, त्याचा प्रश्न खरंच जे डावलतात त्यांना विचारलं तर योग्य राहील, कारण ते खरं कारण काय ते सांगू शकतात. पण मी एक अंदाजानुसार कारण सांगू शकतो ना. त्याच्यातून मी जो सांगितला, मी शिवसेना ही मुळी संपवून देणार नाही.